सर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडभूत, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ, शिपाई, लिपिक, हमाल आणि चालक या भरतीसाठी तसंच इतर न्यायालयाच्या ज्या भरती आहेत त्या सगळे सामान्य ज्ञान. आता सामान्य ज्ञान नुसतं आहे का तर नाही, तर यावर न्यायालयामध्ये विचारलेले प्रश्न जे आजपर्यंत विचारले ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत. घेऊया. पहिलाच क्वेश्चन तुमच्या समोर आहे, भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह कुठला आहे? हा प्रश्न तुम्हाला न्यायालय शिपाई भरतीला विचारलेला आहे. जशाला तसा प्रश्न विचारलाय, 2-3 वेळेस विचारून झाला. कृत्रिम पहिला कुठला आहे तर आर्यभट्ट हा पहिला भारताचा कृत्रिम उपग्रह आहे. पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा, खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाही? ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे त्या ठिकाणी काम करणारे ऑपरेटिंग सिस्टीम नाही म्हणते. ठीक आहे, विंडोज ही सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे, मॅकिंतोश ही सुद्धा आहे आणि लिनक्स ही सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम. पॉवर पॉइंट ही कुठल्याही प्रकारे ऑपरेटिंग सिस्टीम नाही, तर फक्त पीपीटी बनायचं त्या ठिकाणी काम केलं जातं. ओके, चलो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या दशकात, दशक म्हणजे 10 वर्षाचा कालावधी, दशक म्हणजे काय 10 वर्षाचा कालावधी, आणि शतक जर म्हटलं असेल तर मग 100 वर्षाचा कालावधी लक्षात ठेवायचा. तिथं काय दिले तुम्हाला, दशक दिलेलं आहे. खालीपैकी कोणत्या दशकामध्ये भारताने लोकसंख्यामध्ये टक्केवारीमध्ये, लोकसंख्येची काय टक्केवारी, त्या टक्केवारीमध्ये सर्वाधिक वाढ अनुभवलेली आहे? मग 1961 ते 1971, 1951 ते 1961, 1981 ते 91, 2001 ते 2011. तर 1961 1971 या दशकामध्ये भारताने टक्केवारीमध्ये सर्वाधिक लोकसंख्येची वाढ पाहिलेली आहे. बघूया आकडेवारीनुसार आपण या ठिकाणी. ही जर आकडेवारी पाहिली असेल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा इथे काय दिलं आकडेवारीमध्ये, 1951 ते 61 21.64% वाढ झालेली आहे. सर्वाधिक वाढ झालेली आहे तुमची 1961 पासून ते 71 पर्यंत. किती आहे, 24.80% वाढ. किती, 24.80. आणि हा प्रश्न खूप वेळा वारंवार रिपीट झालेला आहे. त्यानंतर 71 ते 81 मध्ये 24.66, 81 ते 91 मध्ये 23.87, 91 ते 2001 मध्ये 21.54 आणि 2001 ते 2011 मध्ये 17.72%, म्हणजे मायनस मायनस होत आलेली आहे. सर्वाधिक वाढ 1961 ते 1971 लक्षामध्ये ठेवा. ओके, हा. त्यानंतर लक्षात ठेवा, आपली बॅच शिपाई भरती असेल, हमाल असेल, चालक असेल, या सगळ्या भरतीसाठी न्यायालयाची आपली बॅच सुरू झालेली आहे. 740 रुपये फक्त बॅचची फीस आहे. 60% त्या ठिकाणी तुम्हाला सूट दिलेली आहे. आपला नंबर दिसतो तुम्हाला लाल पट्टीमध्ये किंवा इकडं 9552629563 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला हाय पाठवा. न्यायालय भरती आपलं श्री अकॅडमीचं ॲप आहे, त्याची लिंक त्या ठिकाणी पाठवली जाईल. ॲप डाउनलोड करा, त्यात रजिस्ट्रेशन करा आणि आपले बॅच जॉईन करा. पेड कोर्सेसमध्ये बॅच आहे न्यायालय भरती. ओके, चलो पुढचा क्वेश्चन घेऊया. हा इकडे लोगो तुम्हाला दिसतोय, आपला हा लोगो श्री अकॅडमीचा लोगो आहे. डायरेक्ट प्ले स्टोरला जा, मराठीमध्ये असं श्री अकॅडमी टाका, हा लोगो दिसतोय, डाउनलोड करून घ्या. ओके, चला पुढचा क्वेश्चन. सन 2011च्या, एक सेकंड, हा, सन 2011च्या जनगणनेनुसार, 11ची बिहारचा साक्षरता दर किती आहे? आता प्रश्न बघा, तुम्हाला न्यायालयाला असं विचारलाय की बिहारचा साक्षरता दर किती आहे. हाच प्रश्न अनेक वेळा वेगवेगळ्या एक्झामला विचारलेला. किती आहे, 55. सगळ्यात कमी पाहिजे असेल साक्षरता, बघा राज्याचा जर विचार केला, राज्याचा विचार केला तर सगळ्यात कमी साक्षरता या बिहारची आहे. मग साक्षरता दर किती टक्के आहे तर 61.80%. किती आहे, 61.80% हा बिहारचा साक्षरता दर आहे. आणि राज्याचा विचार केला, सगळ्यात कमी साक्षरतेचं राज्य कुठलं आहे तर विचारते तुम्हाला, बिहार आहे. सगळ्यात कमी साक्षरतेचं राज्य बिहार आहे. सगळ्यात जास्त साक्षरतेचं राज्य तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात जास्त साक्षरता केरळ. केरळ हे सगळ्याधिक साक्षरता राज्य, सगळ्यात कमी साक्षरता बिहारची आहे. आणि टक्केवारी किती बिहारची साक्षरतामध्ये, 61.80 आहे. आता ते पण सविस्तर आपण बघूया. इथं सर्वाधिक पहिले 5 राज्य तुम्हाला दिलेले आहेत आणि सर्वात कमी वाले पहिले 5 राज्य तुम्हाला दिलेले आहेत. इथं बघा, सर्वाधिक काय साक्षरता हे पहिले 5, सर्वात कमी वाले हे पहिले 5 दिलेले आहे. मग त्यांची साक्षरता पहिली असेल तर केरळची अनेक वेळा साक्षरता विचारली, 54% आहे. लक्षद्वीप आता केंद्रशासित प्रदेश आहे, 51.8% आहे. मिझोरामची 91.3% आहे. गोवा
88.7% आहे आणि त्रिपुरा 87.2%. यातलं लक्षात ठेवा, तुम्हाला केरळ अनेक वेळा 1 नंबरच विचारलेला आहे. 1 नंबर खूप वेळा तुम्हाला विचारलं. सर्वात कमी बिहार आहे. बिहार जर त्या पर्यायात नसेल तर मग अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवा, 65.38% कमी साक्षरता आहे. त्यानंतर राजस्थान 66.11% साक्षरता आहे. झारखंड 66.41% साक्षरता आहे आणि मणिपूरची 66.82% साक्षरता आहे. म्हणजे जर इथं जर पाहिलं असेल तर 66% 3 राज्य आहे. इकडे सर्वात कमी मध्ये बिहार 61.80 आहे. एवढं लक्षामध्ये ठेवा. ओके, चला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी मध्ये सत्यशोधक समाज आहे, सत्य समाज स्थापना केली आहे. खाली दिलेल्या डिटेलमध्ये थोडस. ओके, महात्मा ज्योतिबा फुले यांनी, आता हा जो प्रश्न आहे इथं दिलाय टिंब मध्ये, सत्यशोधक समाज हा पाठच करून ठेवा. कारण अशी कुठलीच एक्झाम नाही की ज्या एक्झामला तुम्हाला सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारलेले नाही. सगळ्याच एक्झाम मध्ये सत्यशोधक समाज कोणी स्थापना केली इथं तुम्हाला प्रश्न दिलाय, ऑलरेडी दिलाय महात्मा फुले. प्रश्न तुम्हाला असा विचारतात की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली. न्यायालयात सुद्धा विचारलाय, सेम प्रश्न आहे. पुण्याच्या न्यायालयात पेपर बघा, तर महात्मा फुले यांनी केली. इथं तुम्हाला दिलंय की महात्मा फुले यांनी कधी सत्यशोधक समाज स्थापना केलेली आहे, तर तारीख लक्षात ठेवा 1873 मध्ये. पण कधी इथं तुम्हाला सन दिलंय इथं 1879, 64, 85 आणि इथं 1873. तर तुम्हाला तारीख सुद्धा विचार 24 सप्टेंबर लक्षात ठेवायची. किती? 24 सप्टेंबर ही जी तारीख आहे, 24 सप्टेंबर 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. आता त्याचा उद्देश काय होता ते पण या ठिकाणी आपण बघूया. सत्यशोधक समाज स्थापना 24 सप्टेंबर 1873. ठिकाण कुठं केलेली आहे, तर पुणे या ठिकाणी. कोणी केलेली आहे? संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले आहेत. समाजाचे तत्व काय होते, तर समाजाचे 3 महत्वाचे तत्व, एक समता, बंधुता आणि धार्मिक कार्यातील मध्यस्थांचा उच्चांक. ठीक आहे. तत्वज्ञान काय होतं की ईश्वर हा एकच आहे, परमेश्वर हा एकच आहे, तो सर्वव्यापी आहे, तो सर्वव्यापी आहे, तो निराकार आहे, तो सत्य रूप आहे, सर्व मानव हे त्याचीच लेकर आहे. आणि 4 नंबरचा, ईश्वराची भक्ती करण्यासाठी ब्राह्मण पुरोहितांची मध्यस्थीची गरज नाही, असं त्या सत्यशोधक समाजाचे हे महत्वाचं काय तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. कुठं स्थापना केली? पुणे इथं. कोणी केलेली आहे आणि कधी केलेली? एवढे 3 प्रश्न लक्षामध्ये राहू द्या. त्यानंतर महात्मा गांधीचे राजकीय गुरु. महात्मा गांधीचे गुरु, पण कोणते गुरु? तर राजकीय गुरु कोण होते खालीलपैकी? तर लक्षात ठेवा, गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु. गोपाळकृष्ण गोखले. आता गोखल्यांचे बी गुरु होते. कोण होते? न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे. तुम्हाला काही प्रश्न विचारतो लक्षात ठेवा. मग महात्मा गांधीचे राजकीय गुरु तुम्हाला विचारलं तर ते आहेत गोपाळकृष्ण गोखले. मग तुम्हाला प्रश्न विचारते गोपाळकृष्ण गोखले यांचे राजकीय गुरु, तर ते आहेत न्यायमूर्ती रानडे. दोन्ही लक्षात राहू द्या. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा खूप वेळा विचारलेला आहे. जसा महात्मा फुलेचा प्रश्न विचारलेला आहे सत्यशोधक समाज, तसा हा पर्यावरण संरक्षण अधिनियम जो आहे या सगळ्याच भरतीला विचारलेला आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कधीचा आहे आणि सध्या यावर चर्चेत मुद्दा चालू आहे. ठीक आहे. नाशिक इथं ते कुंभमेळा भरणं चालू आहे, तिथं जे काही झाडं तोडणं चालू आहे तो विषय याच कायद्याच्या रिलेटेड आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कधी अस्तित्वात आलेला आहे, तर लक्षात ठेवा 85, 86, 87 कधी आहे. प्रत्येक एक्झाम मध्ये आपण एक प्रश्न असा ठेवणार आहोत ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या सिरीज मध्ये. आता हा आपला या मधला व्हिडिओ हा साधारणतः दुसरा व्हिडिओ आहे. तिसरा व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये द्यायचे. हे 85 की 86. ओके, चलो पुढचा प्रश्न घेऊया. सुवर्ण मंदिर कुठल्या शहरात आहे? आता हा प्रश्न सगळ्यांनाच माहिती आहे. सुवर्ण मंदिर हे कोणत्या शहरामध्ये आहे? आग्रामध्ये काय तर ताजमहल आहे, मुंबईमध्ये की गेट ऑफ इंडिया आहे, आणि मग हे सुवर्ण मंदिर कुठं आहे तर अमृतसर इथं आहे. अमृतसर कुठल्या राज्यामध्ये येतं? पंजाबमध्ये. आता बघा, न्यायालय भरती जॉईन नसेल की लवकर जॉईन करून घ्या, कारण लक्षात ठेवा खूप सारे ऍडमिशन झाले, परत त्या ठिकाणी ऍडमिशन होणार नाहीयेत. लवकरात लवकर न्यायालय भरती जॉईन करून घ्या. चला पुढचा प्रश्न घेऊया. लोकसभेत महाराष्ट्र राज्याचे किती जागा आहेत? आता तुम्हाला जागा विचारल्यात तर कशा विचारल्यात? लोकसभा. मग बघा इथं तुम्हाला महाराष्ट्र देतो मी, महाराष्ट्र
महाराष्ट्रामध्ये मग तुम्हाला एक लोकसभा, कारण प्रश्न तुम्हाला विचारला आहे, लोकसभेत किती आहेत, 2 राज्यसभा, राज्यसभेवर सुद्धा तुम्हाला खूप वेळा प्रश्न विचारता, राज्यसभा, लोकसभा, राज्यसभा. त्याच्यानंतर पाहिलं असेल इकडं विधानसभा, विधानसभा आहे, तर विधानसभेत सदस्य संख्या किती आहे, आणि विधान परिषद, विधान परिषद, या सगळ्या तुम्हाला प्रश्न विचारून झालेत न्यायालयामध्ये. या परत येणाऱ्या भरतीमध्ये, आता जी न्यायालयाची भरती तुम्ही फॉर्म भरतायत 5 तारीख शेवटे फॉर्म भरून घ्या, त्यामध्ये सुद्धा. आता लोकसभा तुम्हाला विचारलं किती जागा आहे लोकसभेमध्ये, 42, 44, 46, 48 किती आहेत, तर 48 जागा ह्या महाराष्ट्राच्या लोकसभेमध्ये आहेत. राज्यसभेमध्ये किती जागा आहेत, तर 19 जागा ह्या राज्यसभेमध्ये आहे. विधानसभेच्या किती जागा आहेत, तर 288 या विधानसभेच्या आहेत. विधान परिषदेच्या किती आहेत, तर 78 जागा या विधान परिषदेच्या आहेत. एवढं लक्षामध्ये ठेवा. कुठलंय, लोकसभा 48, राज्यसभा 19, विधानसभा 288 आणि विधान परिषद 78. यातली कुठलीही एक तुम्हाला विचारतील, लोकसभा विचारतील, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषद, किंवा दोन्ही मिक्स विचारतात कधी कधी. लोकसभेचा आणि राज्यसभेच्या मिळून जागा किती होतात, हे सुद्धा 1-2 वेळेस प्रश्न विचारलेला. ओके, चला पुढचा. देशाचे वित्तीय धोरण त्या ठिकाणी कोण तयार करतं, देशाचं कुठलं वित्तीय धोरण, पैशा संदर्भात देशाचे जे काय वित्तीय धोरण आहे हे कोण तयार करतं, वित्त आयोग, वित्त मंत्रालय, नीती आयोग की RBI, तर वित्तीय मंत्रालय या ठिकाणी देशाचं वित्तीय धोरण ठरवून करणारी संस्था आहे. कुठलं, वित्तीय मंत्रालय. कृष्णा, आता नदी, महाराष्ट्राच्या नदी लक्षात ठेवा. इथे तुम्हाला कृष्णा दिली, गोदावरी लक्षात ठेवा. गोदावरी तुम्हाला खूप वेळा प्रश्न आहे, गोदावरी, भीमा, ठीक आहे. त्यानंतर कृष्णाचा तुम्हाला विचारलेच आहे. इतर महाराष्ट्र नद्या आहेत किंवा भारतातल्या काही नद्या आहेत, त्यावर तुमचं उगमस्थान त्या नद्याचं कुठं, यावर प्रश्न नेहमी विचारलं जातं. आता कृष्णा नदीचं उगमस्थान कुठं आहे, तर महाबळेश्वर. इथं कृष्णा नदीचं उगमस्थान आहे, कुठं, महाबळेश्वर. मग आता बघा, इथं गोदावरी नदी तुम्हाला दिलेली आहे, गोदावरी नदी. या गोदावरी नदीचं उगमस्थान कुठं आहे, त्र्यंबकेश्वर. कुठे, त्र्यंबकेश्वर, नाशिक इथं. कृष्णा नदीचं महाबळेश्वर कुठे आहे, सातारा इथं. भीमा नदीचं भीमाशंकर कुठं आहे, पुणे इथं. आणि पैनगंगाचं अजिंठा डोंगर इथं आहे. काय दिले तुम्हाला, नर्मदा नदीचा उगम कुठं आहे, तर अमरकंटक, मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. त्यानंतर भीमा नदी, भीमाशंकर पाहिले. वर्धा नदी, सातपुडा, मध्य प्रदेश या ठिकाणी उगम आहे. कृष्णा नदी आत्ता पाहिला आपण, महाबळेश्वर, सातारा. वैनगंगा, शिवनी, सातपुडा या ठिकाणी आहे. तापी नदी, बैतूल, ही सुद्धा सातपुडा पर्वतात मध्य प्रदेशमध्ये उगम आहे. पैनगंगाचा अजिंठा डोंगररांगामध्ये बुलढाणा या ठिकाणी उगम आहे. त्यानंतर पेंच नदी आहे, छिंदवाडा, मध्य प्रदेश इथं उगम आहे. आणि उल्हास नदी आहे, खंडाळा, सह्याद्री पर्वत या ठिकाणी उगम आहे. आता भारतातल्या काही नद्या आहेत, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, तर लक्षात ठेवा काही महत्वाच्या. गंगा नदी तुम्हाला अनेक वेळा विचारतात. गंगा नदी, गंगा नदीचं उगम स्थान कुठं, गंगोत्री. कुठं आहे राज्य, तर उत्तराखंड मध्ये, उत्तराखंड. त्यानंतर यमुना नदी कुठं आहे, तर यमुनोत्री कुठं आहे, हे सुद्धा उत्तराखंड मध्ये आहे. इंडस, मानसरोवर, सिंधू नदी लक्षात. नर्मदा नदी तुम्हाला विचारले, गंगा लक्षात ठेवा, नर्मदा लक्षात ठेवा. नर्मदा उगमस्थान कुठे आहे, तर अमरकंटक नावाचं ठिकाण आहे, इथं नर्मदा नदीचं उगमस्थान आहे. कुठल्या राज्यात आहे, मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतर तापी नावाची, तापी नदी, तापी, ठीक आहे. तापी नदी ही सुद्धा सातपुडा पर्वत रांगामध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये. महानदीचा उगम नगरी उड्डाणमध्ये, छत्तीसगडमध्ये, हिंदीत घेतलेला आहे. ब्रह्मपुत्रा नदी लक्षात ठेवा, ठीक आहे. तापी लक्षात ठेवा. तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रीचं आहे, तिबेट, तिबेट उगम स्थान आहे ब्रह्मपुत्राचं, तिबेट. सतलज नदीचं कैलास पर्वतामध्ये आहे. गोदावरी नदीचं उगम स्थान त्र्यंबकेश्वर, आत्ताच पहिला आपण नाशिकला आहे, महाराष्ट्र. कृष्णा, महाबळेश्वर. कावेरी, ब्रह्मगिरी डोंगररांगामध्ये, कावेरीचं आहे कर्नाटकमध्ये. साबरमतीचं उदयपूरमध्ये आहे, राजस्थान. रावी नावाची नदी आहे, रावी. चंबा या ठिकाणी हिमाचल प्रदेशमध्ये. आणि पेन्नेर नावाची नदी, नंदी हिल्स मध्ये, कर्नाटक या राज्यामध्ये. ओके, चला. त्यानंतर पुढचं भारत छोडो आंदोलन. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झालेलं आहे, आता हा जनरल प्रश्न आहे
असे खूप सारे सोपे क्वेश्चन आहेत की भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झालेलं आहे, तर 1942 या वर्षी भारत छोडो झालंय. मग 1920चं आंदोलन, 1930चं आंदोलन, 1920 1930चं आंदोलन, असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंग, आणि त्यानंतर 1942चं. या 3 महत्वाचे उठाव झालेले आहेत, महत्वाचे आंदोलन झालेले आहेत. असहकार आंदोलन कधीचं आहे, तर बघा असहकार 1920चं आहे. त्यानंतर सविनय कायदेभंग, सविनय कायदेभंग हे आंदोलन कधीचं आहे, तर 30चं आहे. आणि मग नंतर छोडो भारत आंदोलन, ठीक आहे, 1942चं. भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झालेली आहे, रेल्वेची सुरुवात कोणाच्या काळात झालेली आहे. पहिली रेल्वे भारतामध्ये कधी सुरू झाली किंवा चालली, 1853 मध्ये. कुठं, बोरीबंदर ते ठाणे या ठिकाणी. आजचं CST जे आहे ते CST टू ठाणे या ठिकाणी. तर रेल्वे कोणाच्या काळात सुरुवात झाली भारतामध्ये, ज्याला रेल्वेचा जनक म्हणलं जातं, कोण आहे तो, लॉर्ड डलहौसी. या लॉर्ड डलहौसीमुळेच 1857चा उठाव झाला, 1856 ला निघून गेला हा. मग त्या ठिकाणी कॅनिंग यावं लागलं आणि सगळा उठाव कॅनिंगला दाबावं लागलं. तर लॉर्ड डलहौसी जो आहे, तर हा याने रेल्वेची सुरुवात केलेली आहे. 1853 ला पहिली रेल्वे भारतात धावलेली आहे, बोरीबंदर पासून ते मुंबई पर्यंत, ठाणेपर्यंत. आणि यालाच काय म्हणतात, रेल्वेचा जनक. रेल्वेचा जनक कोणाला म्हणतात लक्षात, रेल्वेचा जनक तर हाच आहे, लॉर्ड डलहौसी रेल्वेचा जनक. इथे तुम्हाला दाखवतो 1853 हे इंजिन दिले इकडे. त्या भारतात लॉर्ड डलहौसी यांच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली, ज्यांना भारतीय रेल्वेचे जनक म्हणलं जातं. 16 एप्रिल 1853 ला मुंबई ते ठाणे या मार्गावर रेल्वे झाली, आजचं CST ते ठाणे. ओके, बॅच जॉईन नसेल की पटकन दिवशी बॅच जॉईन करा. आपला टेलिग्रामचा ग्रुप सगळ्यात महत्वाचा आहे, तो जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामच्या ग्रुपची सुद्धा तुम्हाला लिंक दिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, इस्रो ही संघटना कशा संदर्भात आहे. आता इस्रो सगळ्यांनाच माहिती आहे कशाच्या संदर्भात आहे. राजनीती आहे, कृषी आहे, अंतरिक्ष आहे की खेळ आहे. राजनीती नाही, कृषी नाही, खेळ सुद्धा नाही, तर अंतरिक्ष संदर्भामध्ये इस्रो ही संघटना आहे. इस्रो. महाराष्ट्रात कोणत्या साहित्यकाचा जन्म हा दिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये कुठला साहित्यिक आहे ज्याचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कुठला आहे, वि स खांडेकर, वि.वा. शिरवाडकर, गोविंदाग्रज, शाहीर विठ्ठल उमप. तर वि.वा. शिरवाडकर, ज्यांना कुसुमाग्रज म्हणतात. काय म्हणतात, कुसुमाग्रज, ज्यांना कुसुमाग्रज नावाने ओळखतात, कुसुमाग्रज. खूप वेळा तुम्हाला प्रश्न विचारलाय, तर कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय, तर वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. त्यांना त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील देशातील सर्वात मोठं राज्य कुठलं आहे. जगातलं नाही, देशातलं. देशातलं सर्वात मोठं राज्य नंबर 1 कशाने, क्षेत्रफळाने. बघा, 2 महत्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे क्षेत्रफळ आणि दुसरं आहे लोकसंख्या. क्षेत्रफळाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठं राज्य क्षेत्रफळाने आहे राजस्थान. कुठलं आहे, राजस्थान. आणि जर लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येने आहे सगळ्यात मोठं राज्य उत्तर प्रदेश. कुठलं आहे, उत्तर प्रदेश. लोकसंख्येने उत्तर प्रदेश, क्षेत्रफळाने राजस्थान, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठं राज्य कुठलं आहे, राजस्थान. मग लोकसंख्येने विचार केला तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर येते. पहिलं लोकसंख्येने उत्तर प्रदेश आहे आणि दुसरं आपलं महाराष्ट्र आहे. मग क्षेत्रफळाने जर विचार केला तर महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे, महाराष्ट्र 1 राजस्थान आहे 2 आणि तिसरा आहे महाराष्ट्राचा क्रमांक क्षेत्रफळानुसार. मग लोकसंख्येने महाराष्ट्र दुसरा आहे आणि क्षेत्रफळाने तिसरं आहे. बघूया इथे जर पाहिलं असेल तर बघा, राजस्थान 1 नंबर दिले तुम्हाला. क्षेत्रफळाने सगळ्यात मोठं राज्य राजस्थान आहे. 2 नंबर मध्य प्रदेश आहे, 3 नंबर महाराष्ट्र आहे, 4 नंबर उत्तर प्रदेश आहे आणि 5 नंबर गुजरात. 1 नंबर मध्ये राजस्थान, 2 नंबर मध्य प्रदेश MP, 3 नंबर महाराष्ट्र
4 नंबर यूपी उत्तर प्रदेश आणि 5 नंबर गुजरात. इथे दिलंय सविस्तर. राजस्थान सगळ्यात मोठं बघून घ्या. 2 नंबर मध्य प्रदेश. हे पण लक्षात ठेवा, कधी 1 नंबर न विचारतात किंवा भारतातलं सर्वात मोठं क्षेत्रफळ राज्य कुठलं विचारतात आणि तुम्हाला राजस्थान देतच नाही. मग 2 नंबर मध्य प्रदेश, 3 नंबर महाराष्ट्र, 4 नंबर उत्तर प्रदेश आणि 5 नंबर गुजरात लक्षात ठेवा. मराठीतील पहिलं साप्ताहिक कोणी काढलेलं आहे? मराठीतील पहिलं साप्ताहिक कोणी काढलंय? लोकमान्य टिळकांचं आहे का? लोकमान्य टिळकांचे 2 वृत्तपत्र आहे, केसरी आणि मराठा. ठीक आहे. दादाभाऊ पांडुरंग तरखडे काढले, बाळशास्त्री जांभेकर, गवा जोशी. तर बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतलं पहिलं साप्ताहिक काढलं, ज्याचं नाव आहे दर्पण. काय नाव आहे? दर्पण. दर्पणचा अर्थ होतो आरसा. हे पहिलं साप्ताहिक आहे. इकडे बघा, दाखवलं तुम्हाला त्यांचं दर्पण. 6 जानेवारी 1832 आहे. 6 जानेवारी 1832 हे दर्पण दिले त्यांनी. इथे 6 जानेवारी 1832 दर्पण दिसतं का तुम्हाला? सेम साप्ताहिक त्यांनी सुरू केलेलं आहे. बॅच जॉईन करून घ्या पटकन दिवशी. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा. हा कुठून जॉईन करायचा? हा नंबर दिसतोय तुम्हाला, या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवून द्या. 9552629563. तुम्हाला आपल्या ॲपची लिंक पाठवून जाईल. वरती डायरेक्ट मराठी श्री अकॅडमी टाका, असा लोगो दिसेल, ॲप डाउनलोड करून घ्या. ओके. चला पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कुठल्या राज्याची? बघा, भारतातील पहिली अशी मुख्यमंत्री आहे ज्या राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री लाभलेली. बघा, असं कुठलं राज्य आहे? बिहार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ही तामिळनाडू. महाराष्ट्रामध्ये कोणी झाले का रे मुख्यमंत्री महिला? आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठली महिला मुख्यमंत्री तुम्हाला झालेली माहिती आहे का? तर नाही झालेली. पहिलं राज्य आहे त्याचं नाव आहे उत्तर प्रदेश. या उत्तर प्रदेश राज्यातली पहिलं राज्य असं आहे ज्या राज्याला महिला मुख्यमंत्री लाभलेली आहे. ठीक आहे. चलो बघा, त्यांचं नाव काय तिथं? भारत की पहिले महिला मुख्यमंत्री सुचिता कृपलानी. काय नाव त्यांचं? हा इमेज आहे त्यांची, सुचिता कृपलानी. सुचिता कृपलानी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. भारत छोडो आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग राहिलेला आहे. रेडिओ चालवण्याची त्यांनी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. सुचिता कृपलानी पहिली महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेश या राज्याचे. ईमेल प्रणालीचं कार्य खालीपैकी कुठल्या प्रोटोकॉलने होतं? तर ईमेल प्रणालीचं कुठल्या प्रोटोकॉलने कार्य होतं? त्याचं नाव आहे SMTP. आणि इकडे तुम्हाला त्याची इमेज दिलेली आहे, वेगवेगळे त्याच्यामध्ये फॉलोअर असतात. ठीक आहे. चला, ते तुम्ही जर बॅच जॉईन केली असेल तर आज घेणार आहे, त्याच्यामध्ये चेक करून घ्या. नेटचे प्रश्न जे काही कम्प्युटर रिलेटेड लिपिकाला 10 प्रश्न विचारतात ते सुद्धा घेणार आहे, काळजी करू नका. लिपिक शिपायांना एखादा प्रश्न त्या ठिकाणी विचारतात. हिमालयाची सावली. हिमालयाची सावली हे कानेटकर लिखित नाटक आहे, कोणाच्या जीवनावर लिहिलेलं आहे? काय नाव त्याचं? हिमालयाची सावली. हिमालयाची सावली नावाचं नाटक आहे. हिमालयाची सावली. आता हे नाटक कानेटकर यांनी लिहिलंय. प्रश्न तुम्हाला विचारतात की हिमालयाची सावली हे नाटक कोणी लिहिलंय? तर ते कानेटकर यांनी लिहिलंय. तुम्हाला इथे प्रश्न त्यांनी दिलाय की कोणाच्या जीवनावर ते नाटक आहे हिमालयाची सावली? संत तुकाराम महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, पंडित नेहरू, महर्षी कर्वे. महर्षी कर्वे यांच्या जीवनावर हिमालयाची सावली हे नाटक आहे. त्याची इमेज सुद्धा दिली इथं, हिमालयाची सावली. इथं तुम्हाला महर्षी कर्वे दिसत आहेत, ही इमेज त्या ठिकाणी दिलेली. ओके. चलो, बॅच जॉईन नसेल की लवकर. आता शिपाई भरती तयारी करतायत, पण मग कुठले विषय वाचू? तर लक्षात ठेवा, हे विषय आहेत. इतिहासावर प्रश्न आहेत, भूगोलावर आहे, नागरिकशास्त्र आहे, विज्ञान आहे, क्रीडा आहे, मराठी व्याकरणावर एखादा प्रश्न आहे आणि चालू घडामोडी सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. रेकॉर्डेड बॅच आहे आपली. लाईव्ह पण काही प्रश्न आपण व्हिडिओ घेतोय. 60% त्या ठिकाणी तुम्हाला ऑफ दिलेला आहे. 740 फीस आहे, आजच जॉईन करून घ्या. ओके. चला, महाराष्ट्र पशु व मत्स्य विद्यापीठ कुठं आहे? महाराष्ट्रामध्ये पशु व मत्स्य विद्यापीठ कुठं आहे? एकाच ठिकाणी का? पुणे, नाशिक, मुंबई. सगळे. आणि मुंबई का? मुंबईला नाही. पुण्याला असं मग पुण्याला नाही, नाशिकला नाही. तर नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रात पशु आणि मत्स्य विद्यापीठ आहे.
दोन प्रश्न दिले तुम्हाला. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कुठं भरतो? हा प्रश्न दोनदा न्यायालयावरती विचार. अतिशय सोपा प्रश्न आहे, सगळ्यांना माहिती आहे. सध्या चालू आहे त्या संदर्भात सध्या वाद चालू आहे झाडं तोडण्या संदर्भामध्ये. तर कुठं आहे कुंभमेळा? नाशिक या ठिकाणी. सामाजिक परिषदेची स्थापना खालीपैकी कोणी केलेली आहे? सामाजिक परिषद आहे, त्यावर खूप वेळा प्रश्न आहे. कोणी केली? तर न्यायमूर्ती रानडे. न्यायमूर्ती रानडे यांनी या सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे. आता कधी केलेली आहे हा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारता. तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि रघुनाथराव या दोघांनी मिळून 1887 ही तारीख लक्षात ठेवा. 1887. कुठं? मद्रास. मद्रास या ठिकाणी सामाजिक परिषदेची स्थापना केलेली आहे, जी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सामाजिक सुधारणासाठी एक उपकक्षा म्हणून काम करत होती. आणि या परिषदेने बालविवाह, बहुपत्नीत्व यासारख्या सामाजिक समस्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्यांची ही इमेज आहे न्यायमूर्ती रानडे. ठीक आहे. बॅच जॉईन असेल केलं तर सगळ्यांनी बॅच जॉईन करा. हा यासारखी सिरीज कंटिन्यू आपली सुरू राहणार आहे. त्यामुळे न्यायालय भरतीत तुम्ही कोणी असू द्या, 7वी पास असाल तरी फॉर्म भरा, 8वी असेल, 10वी असेल किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी फॉर्म नसेल भरला तर न्यायालयाचा फॉर्म भरा. आणि टायपिंग असेल तर लिपिकचा फॉर्म त्या ठिकाणी भरून द्या. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली, तो सुद्धा जॉईन करून घ्या.